ठीक आहे. तर आताच्या लेक्चरमध्ये पाहणार आपण 3 अंकी संख्येचा वर्ग कसा करायचा. याच्या आधी आपण शिकलोय 2 अंकी संख्येचा वर्ग कसा करायचा. त्याच्या आधी आपण हे पण शिकलोय काय, शेवटची संख्या 0, 5 आणि 25 असताना वर्ग कसा करायचा. ठीक आहे. तर आता पाहणार आपण 3 अंकी संख्या. 3 अंकी संख्येचा वर्ग जर करताना, जर त्या आता वर्ग म्हणजे काय, जनरली त्या संख्येने त्या संख्येला गुणायचं. ओके. जर 3 अंकी संख्या असेल तर गुणाकार काय होतो, मोठा होतो. पण जर तुम्हाला एक शॉर्ट ट्रिक माहिती असेल तर तुम्ही कमीत कमी वेळेत त्याचा वर्ग करू शकता. ठीक आहे. तर सुरुवात करूया आपण 3 अंकी संख्येपासून. सगळ्यात सुरुवातीची 3 अंकी संख्या कोणती माहिती तुम्हाला, 100. आणि शेवटची 3 अंकी संख्या कोणती आहे, 999. याच्या पुढे येणारी 4 अंकी आणि याच्या मागे असणारी 2 अंकी. ओके. मग आपल्याला ह्या मधल्या संख्या पाहिजेत ज्यांचा आपल्याला काय करायचं आहे, वर्ग करायचा. मग याच्या मधली सर्वात सुरुवातीची संख्या एखादी घ्या जिथे तिन्ही आकडे वेगळे असतील, अशी एक संख्या घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल नक्की. नंतर त्याच्यापेक्षा छोटी संख्या असली तरी चालेल. ओके. समजा आपण एक संख्या घेऊया या ठिकाणी 345. हे घेण्यामागचं रिझन असं आहे, आता प्रत्येक आकडा इथं काय वेगळा आहे. ओके. आता जर मला 345चा वर्ग करायचा आहे, 345चा वर्ग करताना मी काय करणार आहे, मला काय करायचं पण आधी पहिल्यांदा थीम समजून घ्या, आधी मेथड समजून घ्या. पहिल्यांदा काय करायचं, प्रत्येक अंकाचा वर्ग करायचा. प्रत्येक अंकाचा काय करायचा आहे, वर्ग. पण तो लिहित असताना 2 अंकी लिहायचा. ओके. आता पहिलं कोण आहे, 3. 3चा वर्ग काय होईल, 9. बरं. मग तो लिहिताना कसं लिहिणार आहे, 0, 9. का, 9 ही 2 अंकी संख्या नाही. 4चा वर्ग 16. इथं मात्र काहीच अडचण नाही येणार तुम्हाला. त्यानंतर 5चा वर्ग 25. प्रत्येकाचा वर्ग. आता इथं एक एक आकडा असणार आहे, एक अंक असणार आहे. आता ह्या अंकांचे सगळे तुम्हाला काय करता येणार आहे, वर्ग करता येणार आहे. आणि ते सगळे एक एक अंक असणार आहे. त्या सगळ्यांचे अंक वर्ग किती आकडे असणार आहे, 2 आकडे असणार आहे. म्हणजे 2 अंकी ऑलरेडी तो असणारच आहे. ओके. म्हणजे कोणाचा फक्त 2 अंकी नाही, 1, 2, 3, 4 पासून सगळेच काय होतात, 2 अंकी चालू होतात. आणि जास्तीत जास्त कोणता मोठा अंक असणार आहे तिथं, 9. 9चा वर्ग काय असणार आहे, 81. कारण अंक तर फक्त 1 ते 9च आहेत ना. बरोबर. ठीक आहे. मग हे लिहिल्यानंतर काय करायचं, आता नीट समजून घ्या. त्यामध्ये पहिला अंक आणि शेवटचा अंक सोडून द्यायचा. मध्ये किती अंक राहतात, 4. त्यांचे काय करायचे, 2-2चे गट करायचे. आता 2-2चे गट केल्यानंतर तिथं कोणती संख्या लिहायची, त्याच्या खाली लिहायची संख्या आता नीट समजून घ्या. काय करायचं, ह्या दोघांचा गुणाकार करायचा. 4 पंचे 20. 20 गुणिले 2 करायचं. 20 गुणिले 2 40. याच्या खाली लिहायचे. पहा, मागून सुरुवात करतोय आपण. 40 त्याच्या खाली लिहायचे. आता काय करायचंय, त्यानंतर पुढच्या 2 संख्येचा 4 त्रिक 12 दुने 24. 24 याच्या खाली लिहायचे. आता परत काय करायचं, पहिली संख्या आणि शेवटची संख्या सोडून द्यायची. आता काय राहिलं मध्ये, 2 संख्या, त्या दोघांचा ग्रुप करायचा. आता राहिलेली संख्यांचा गुणाकार कोणता, इथं ज्यांचा गुणाकार राहिलाय आपला करायचा, 3 आणि 5. 5 त्रिक 15. 15 दुने 30. मी याच्या खाली 30 आकडा लिहिणार आहे. आणि आता मला यांची काय करायची आहे, बेरीज करायची. बस. काय आलं, 5. नंतर किती आले, 2. बरोबर. त्यानंतर ओके, 6 4 10. इथं किती, 0. इथं आला आजचा 1. इथं किती, 6. 6 3 9. आणि इथं किती आले, 11. पहा बरं, 345चा वर्ग किती, चेक करा. आलं लक्षात, समजलं. म्हणजे 3 अंकी संख्येचा वर्ग काय करतो आपण, पहिले जी लाईन आहे त्या लाईन मध्ये काय करतो, प्रत्येक अंकाचा काय करत जातो आपण, वर्ग करत जातो. दुसरी जी लाईन आहे तिथं काय करतो आपण, दोघांचा काय करतो, शेजारच्या दोघांचा काय करतो, गुणाकार. त्याला 2 गुणून आपण इथे लिहितो. आणि मग पहिली आणि शेवटची संख्यांचा गुणाकार करून त्याला 2 इथं गुणून ती आणतो. आणि मग तर काय करायची आपल्याला, बेरीज करायची. हे जर तुम्ही 345ला 345ने जर गुणलं तर तो जो आकडा होणार आहे तो मोठा होणार आहे. म्हणजे ते जे कॅल्क्युलेशन होणार आहे ते मोठं होणार. लक्षात आले. ठीक आहे. पहा, आता आकडे वेगळे घेतले होते, याच्यापेक्षा जरी तुम्ही छोटा आकडा घेतला किंवा याच्यापेक्षा मोठा आकडा घेतला तरी काही फरक पडणार नाही. सांगा. चला, आता तुमच्या मनावर एखादी संख्या तुमच्या लक्षात आली नक्की काय करायचं सांगा. एखादी 125. ओके. 125चा जर मला वर्ग करायचा आहे, आता मी इथं काय वापरणार रे, खरं तर मी 3 अंकी संख्येचा इथं वापर करणार नाही. मी इथं कशाचा वापर करणार, शेवटी 25 असताना. बरोबर. याचं लेक्चर पाहिले आपण, नसेल तर पाहून घ्या. शेवटी 25 असताना मी काय लिहिणार आहे, 625. 3 अंकीचा का वापर करू मी इथं, जर मला इतकं सोपं माहिती असेल. 625 मी लिहून घेणार. राहिला कोण, 1. 1च्या मागे काय जोडा, 5. आणि त्याला कशाने गुणा, 1नेच. 15 1
बस मला कळला वर्ग त्याचा. शेवटी 25 असताना तीन बाकी कशाचा वापर नाही करायचा. शेवटी 25 असताना डायरेक्ट 25 उरलेली संख्या त्याच्यामध्ये 5 चिटकवा आणि राहिलेल्या संख्येने काय करा त्याला गुणा. ओके, वेगळी संख्या सांगा. चला आता ही आली म्हणून आपण या ठिकाणी घेतली. अजून 3 अंकी एक संख्या सांगा. 999 सगळे 9 येतील. त्यापेक्षा असा ठीक आहे चला मीच घेतो. 524. मग आता शेवटी आपण 999 घेऊया म्हणजे झालं. ठीक आहे, काय हरकत नाही. तुमच्या फक्त पार्ट लक्षात आला पाहिजे नक्की काय केलं. आता याचा वर्ग करायचा. पहिल्यांदा काय लिहिणार आहे मी 25, त्यानंतर 04, त्यानंतर काय येणार आहे 16. प्रत्येक संख्येचा फक्त काय करायचं जायचंय मला वर्ग करत जायचंय. फक्त लिहिताना तुम्हाला काय लिहायचंय 2 अंकी लिहायचं. आता मला काय करायचंय पहिला नंबर आणि शेवटचा नंबर काय करायचंय सोडून द्यायचा आहे. मध्ये राहिले 4 नंबर फक्त त्यांचा काय करायचंय ग्रुप करायचा आहे. आता मला ज्या संख्या लिहायच्या त्या मागून लिहायच्यात. आता इथं काय लिहिणार आहे मी ह्या दोघांचा गुणाकार करणार. 4 दुने 8, 8 दुने 16, 16 मी कुठे लिहिणार आहे ह्या संख्येच्या खाली. त्यानंतर ह्या दोन संख्येचा गुणाकार 5 दुने 10, 10 दुने 20, मी 20 इथं लिहिणार आहे. आता मी परत पहिली संख्या आणि शेवटची संख्या सोडून देऊन मधली संख्या 2चा एक गट करणार आहे. आता राहिलेल्या संख्या कोण आहेत ह्या 2. 5 चौक 20, 20 दुने 40, हा 40 आकडा मी इथं लिहिणार आहे. बस एवढं झालं का आता मला फक्त काय करायचं आहे ऍडिशन करायची. म्हणजे इथे छोटे छोटे अंक असणार आहेत त्या अंकांचा गुणाकार करायला मला जास्त हार्ड नाही जाणार आहे. मग बेरीज करताना फक्त मला काय करायचंय 6, 7, 5, 4, 7, 2. पहा बरं चेक करा. 524 गुणिले 524 27, 45, 76. आले लक्षात? समजलंय? चला आता मोठी संख्या 999 सगळ्या शेवटची. ओके ठीक आहे. आता जर 999 आणि याचा जर मला वर्ग करायचा असेल तर मी काय करणार आहे सर्वात सुरुवातीला 81, 81, 81. आता मी काय करणार पहिली आणि शेवटची संख्या सोडणार आणि ह्या दोघांचा काय करणार ग्रुप करणार. आता काय करायचंय मला ह्या दोघांचा गुणाकार आणि त्याला कितीने गुणायचंय 2 ने. आता सगळे 9 असल्यामुळे मला कळलेलं आहे ह्या दोघांचा गुणाकार पण तोच येणार आहे आणि ह्या दोघांचा गुणाकार पण काय येणार आहे सगळ्यांचं सेमच येणार आहे. म्हणजे 9 दुने 9 81, 81 गुणिले 2 162. बरोबर. पण मला आकडा किती लिहायचा आहे संख्या किती आली 162 पण मला आकडा किती लिहायचा आहे फक्त 2 अंकी. म्हणजे इथं मी काय लिहिणार आहे 62. मग एकचं काय करायचं एक काय म्हणून जाणार हातचा म्हणून जाणार. ओके आता काय घेणार आहे मी ह्या दोघांचा गुणाकार 9 81, 81 गुणिले 2 162 आणि 162 एक 163. मग आता 163 मला 2 अंकी नाही लिहिता येणार आहे. मग मी काय लिहिणार 163. आता परत मी काय करणार आहे आता इथं कोणती संख्या सोडणार तुम्ही पहा हा आणि हा आकडा आपल्याला सोडायचा. आता मधली किती आहे 36 याच्या खाली आपल्याला तो आकडा लिहायचा. आता काय होईल 9 81, 81 गुणिले 2 162. पण 162 आता मला परत असे नाही लिहिता येणार. मग मी काय लिहिणार आहे 162. कारण खरं तर हा माझा ग्रुप आहे ना त्याच्या खाली मला लिहायचं होतं. ओके ठीक आहे. मग आता यांची ऍडिशन करायची. सांगा बरं ऍडिशन काय होईल. पहिल्यांदा किती आले 1, त्यानंतर 10 हा चला 1, परत 10 हा चला 1, 9, 9 3 12, 12 6 18 हा चला 1, 9 नक्की आणि 9. पहा बरं 999चा आलं लक्षात. काय करायचं कळलं. म्हणजे जर एखादी मोठी संख्या होत असेल 3 अंकी संख्या होत असेल तर फक्त काय करायचं आपला ग्रुप सोडायचा नाही तिथून पुढे लिहायला सुरुवात करायची. ओके अजून एखादी संख्या सांगा आणि मग थांबूया आपण. 867. ठीक आहे पहा आता 867 काय करणार तुम्ही 867 करताना 8 चा वर्ग 64, त्यानंतर 6 चा वर्ग 36, त्यानंतर 7 चा वर्ग 49. मग आपण काय करणार पहिली आणि शेवटची संख्या सोडून देणार मध्ये ज्या 2 राहिल्या त्यांचा ग्रुप. ओके गुणाकार कसा करत जाणार आहे आपण आता 7 चा कोण
42. 42 गुणिले 2 84. 2 अंकी आहे, नो इशू. त्यानंतर ह्या दोन संख्येचा 8 7 48. 48 गुणिले 2 96. तो इथं लिहिला. आता परत पहिली आणि शेवटची संख्या सोडणार मधला ग्रुप. ओके, काय होईल सांगा. आता राहिलेल्या दोन संख्या 8 7 किंवा 7 8 56. 56 गुणिले 2 112. माझा 12 इथे आहे, राहिलेले एक मला 9च्या खाली लिहिण्याशिवाय ऑप्शन नाही. आलं लक्षात. ओके, मग आता ह्या त्यांची काय करायची फक्त, या सगळ्या संख्यांची मला काय करायची, ऍडिशन. ऍडिशन करताना मी काय करणार आहे, 9 8 किती 14 2 16. इथं आलो. नंतर 10 10 आणि 1 11 ना, सॉरी 16 बरोबर ना. यांची बेरीज 16 झाली. आचाला 1. इथं किती आले 11. आचाला 1 5 5 5 15. आचाला 1 7. पा चेक करा. आलं लक्षात. म्हणजे 3 अंकी संख्येचा वर्ग कसा करायचा हे या ठिकाणी तुम्ही शिकलेला आहात. ओके, अजून 1 2 3 संख्या फक्त मी तुम्हाला देतो, त्यांचा तुम्ही वर्ग करून दाखवा मला. 124चा वर्ग, 496चा वर्ग आणि 734चा वर्ग. ह्या 3 अंकी संख्या आहेत. या 3 अंकी संख्येचे तुम्ही मला काय करून दाखवा, वर्ग करून दाखवा. आले लक्षात, समजले. तर या ठिकाणी तुम्ही काय शिकलात, 3 अंकी संख्येचा वर्ग कसा करायचा.